नमस्कार. आज मी एका कार्यक्रमासाठी आलेलो आहे. या ठिकाणी भोजन तयार होतं आहे. मित्र हो, पाककला, पाककौशल्य ही एक अशी कला आहे की ज्यानं माणसाचं पोटही भरतं आणि इतरांनाही छान छान भोजन मिळतं. आणि असंच एक छान भोजन या ठिकाणी तयार होतं आहे. आपल्यासोबत आहेत श्याम भावसार. किती वर्षापासून आपण भोजन बनवण्याचं काम करताय? 30 वर्षापासून. जवळपास श्याम भाऊ 30 वर्षापासून भोजन करताय. आणि अत्यंत जसं आपण आईच्या हातचं जेवण करतो आणि आपण आईला म्हणतो वा काय छान केला आहे तू स्वयंपाक, तसंच श्याम भाऊच्या हातचा स्वयंपाक देखील टेस्टी असतो, उत्कृष्ट असतो. काय अनुभव आहे तुमचा या 30 वर्षाचा? हेच कामं चालू. म्हणजे हीच कामं तुम्ही अनेक वर्षापासून करताय. लोकांची काय प्रतिक्रिया आहे? त्याला आवडलं होतं येणाराच्या आपल्याकडे टेस्ट लागली म्हणजे कोणी घेतो. येस. टेस्ट असली, हाताला चव असली की माणसं आपल्याला आमंत्रण देतातच. आणि भोजनाची इतरांची पण सोय होते आणि त्यांनाही त्यांच्या हाताला काम मिळतं. आपण पाहू शकताय वांग्याची खमंग भाजी तयार होते. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे. इतकी छान भाजी या ठिकाणी होते. आणि पलीकडे महिला पुरी करण्याच्या तयारीत आहेत आणि एक छान बेत या ठिकाणी होतो आहे. मित्र हो, कुठलंही काम छोटं नसतं. ही पण एक छोटी कला जरी असली तरी मोठा व्यवसाय प्राप्त करून देणारी ही कला आहे. छोट्याशा व्यवसायापासून श्यामभाऊंनी सुरुवात केली आणि आज स्वतः ते कॉन्ट्रॅक्ट घेतात. एरंडोल शहर असो की कुठंही बोलवलं, कुठं काम केलं आहे आपण? कुठे नाशिकला केलेलं आहे, चाळीसगाव केलेलं आहे, जळगाव केलेलं आहे. बघा आपण बोलवलं तिथे जिथं बोलवलं तिथं आम्ही हजर. हजर आहे. तर असं हे श्यामभाऊंचं काम आहे आणि श्यामभाऊंच्या हाताला नक्कीच चव आहे. मी अनेकदा त्यांच्या या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. श्यामभाऊ धन्यवाद. आपण एक छान मुलाखत आमच्या प्रवीण महाजन टॉक शोला दिल्याबद्दल आपले आभार.